Hello, good afternoon, students. Again, in this part, we are going to learn a very important topic here. Here are some of the questions which appeared in the exam paper. So, the question is this is the question on the finite clauses. As far as finite clauses are concerned, you know that there are two types of the finite clauses. One is finite and second is non-finite. If the clause is finite, then we have to remember it's the three form, that is PO, second is VS, and third is PO. PO means bare form, that is the आपण मूळ रूपासन म्हणतो. समजा व्ह्यू असेल तर त्याला काय क्रियापद घेतो आपण इथं राईट. फेस म्हणजे क्रियापदाला एस किंवा एस प्रती लागते, फॉर एक्झाम्पल राईट. आणि व्हेरी म्हणजे क्रियापदाचा भूतकाळ असते, ज्याला आपण काय म्हणतो रूट असतो. आता फायनाइट फॉर्म्स म्हणजे फायनाइट क्लासचे तीन रूप व्ह्यू, व्हीएस आणि व्हीएस. तसे नॉन फायनाइट क्रियापद सुद्धा दोन ते तीन रूप आहेत नॉन फायनाइट. ते कसे आहेत बाबा? पी आय, पी आय जी आणि व्ही एल. जसं आपण इथं व्ह्यू बघितलं तसं पी आय, पी आय आणि व्ही एल. पी आय म्हणजे इन्फिनिटी लागणे. उदाहरणार्थ इन्फिनिटी म्हणजे राईट साइड आहे टू राईट असावं. व्हीएन म्हणजे क्रियापदाला ऍडजंक्ट लावणे, रायटिंग असेल. आणि व्हीएन म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप लिहिणे. तर हा जर फॉर्म तुम्हाला कळाला विद्यार्थ्यांना, तर तुमचं फायनाइट आणि नॉन फायनाइट मध्ये जे काय तुमचं कन्फ्युजन असतं ते कन्फ्युजन दूर होईल. आता फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. असं एक्झाम्पल दिलंय की ये वर्क हार्ड यू विल गेट सक्सेस. आता हा पूर्ण सेंटेन्स दिले. या सेंटेन्स मध्ये आपल्याला क्लॉज ओळखायचा आहे. आता यामध्ये नाउन, रिलेटिव्ह, ॲडव्हर्ब, प्रिपोजिशनल, कंपॅरेटिव्ह हे क्लॉजेस आहेत. आता इफ यू वर्क हार्ड हा क्लास कुठून झाला? इफ यू वर्क हार्ड इथून क्लॉज झाला. इफ यू वर्क हार्ड हा क्लॉज झाला. हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि पुढचा राहिला तो मेन क्लॉज आहे. यू विल गेट सक्सेस हा मेन क्लॉज आहे. आपल्याला काय करायचं? सबऑर्डिनेट क्लॉज सांगायचं आहे. इफ यू वर्क हार्ड. आता इफ यू सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये जर इफ नसाल तर जर फंक्शन असेल ॲडव्हर्ब फंक्शन असेल ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब म्हणजे काय? जर तर मग हा ॲडव्हर्ब क्लॉज असतो. आणि ॲडव्हर्ब क्लॉजचं जर फंक्शन आहे इफ यू वर्क. आता ॲडव्हर्ब क्लॉजचा प्रकार कुठला आहे? तर तो कंडिशन आहे. ॲडव्हर्ब क्लॉजचा कंडिशन इफ आणले सांगायला कंडिशन असतं. आणि वर्क म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप आहे. फॉर्म काय असणार आहे? तर फायनाइट व्ह्यू. आलं लक्षात? असं आपल्याला द्यायचं. इफ यू वर्क हार्ड हे फंक्शन दिलं, ए दिलं, त्याला ब्रॅकेट केलं, त्याला पूर्ण वाक्यात ब्रॅकेट केलं, आणि हे ॲडव्हर्ब क्लास कंडिशन आहे त्याचा फायनाइट व्ह्यू. सेकंड आहे आय हॅव रिमेंबर्ड हू ऑफर्ड अस द गिफ्ट. आता इथे विद्यार्थ्यांचं बऱ्याच वेळा कन्फ्युजन असं होतं की इथं हो न वाक्यामध्ये आधी हो आलं का? बऱ्याच वेळा रिलेटेड क्लास असतो. बऱ्याच वेळा एक्झाम्पल पाहतो आपण, पण त्यामध्ये सुद्धा थोडा फरक असतो. जसं आय नो हू बिल्ड द ताजमहल नॉन क्लास, and I know the king who built the Taj Mahal. Relative क्लास आहे. आता इथं बघा I have remembered who offered us the gift. हे पूर्णपणे तुम्हाला माहिती आहे, पूर्णपणे सेंटेन्स आहे. I have remembered who offered us the gift. त्यामध्ये I have remembered who offered us the gift. या ठिकाणी who पासून क्लास झाला. who offered us the gift. आता काय झालं? मला रिमेंबर झालं, पण व्हॉट आय रिमेंबर्ड who offered us the gift. म्हणजे हा जर वाक्यामध्ये हा सब्जेक्ट असला, म्हणजे हा जसा पाहिला तर या वाक्यामध्ये हे वाक्यामध्ये हे सब्जेक्ट आला आहे. हा रिमेंबर्ड हे वाक्यामध्ये इथं प्रेडिकेट आला आहे. आणि पूर्णपणे या वाक्यामध्ये इथं ऑब्जेक्ट आला आहे. हू ऑफर्ड अस द गिफ्ट. व्हॉट आय रिमेंबर्ड टू ऑफर्ड अस द गिफ्ट. मग इथं ऑब्जेक्ट आल्यामुळे हा क्लास झाला नॉन क्लास एनसीएल. आणि ऑफर्ड हा क्रियापद दुसरा असल्यामुळे काय द्यायचं आपल्याला? फायनाइट व्ह्यू. आणि फंक्शन काय आहे? ऑब्जेक्ट आहे. Although Sunil is inactive, I like him very much. आता पूर्ण वाक्यामध्ये हे पूर्णपणे सेंटेन्स आपल्याला ब्रॅकेट करून घ्यायचं, पुढे ब्रॅकेट करून घ्यायचं. आणि त्यातला सबऑर्डिनेट क्लॉज कुठून आहे? तर although. दो आणि although आलं तर ॲडव्हर्ब क्लॉजचा कॉन्ट्रास्ट असतो. तो ॲडव्हर्ब क्लॉज त्याचा फंक्शन जो प्रकार असतो तो असतो कॉन्ट्रास्ट. ॲडव्हर्ब क्लॉजचे 9 प्रकार आहेत. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम, कंडिशन, कॉन्ट्रास्ट, रिझन, रिझल्ट,
लेस, डिग्री, मॅनर अँड पर्पज. मग त्याला आल्डो हा कॉन्ट्रास्ट आला. आल्डो सुनील इज आले म्हणून हा काय आला, काय असणार आहे, फाइंड आउट यू. व्हाय सतीश बॉट दिस नाईफ इज स्टील अ मिस्ट्री. आता या प्रमाणे बघा, व्हाय सतीश बॉट दिस नाईफ इथून पुढे चालू होते. व्हाय सतीश बॉट दिस नाईफ आणि पूर्णपणे ही सेंटेन्स आहे. या ठिकाणी बघा, व्हाय सतीश बॉट हे वाक्यामध्ये फंक्शन सब्जेक्ट म्हणून येत आहे. या वाक्यामध्ये जे काय फंक्शन आहे हे त्या वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणून येते इथं. त्यानंतर व्हाय सतीश बॉट हा नाउन क्लॉज आला. व्हाय सतीश बॉट इज अ मिस्ट्री. व्हॉट इज मिस्ट्री? व्हाय सतीश बॉट दिस नाईफ. नाउन क्लॉज आहे आणि बॉट आहे म्हणून या ठिकाणी काय असणार आहे तर फाइंड आउट पीडी फॉर्म आहे. रवी गॉट मोर मार्क्स दॅन ही एक्सपेक्टेड. आता ह्या सेंटेन्स मध्ये रवी गॉट मोर मार्क्स दॅन एक्सपेक्टेड पूर्णपणे क्लॉज आहे. त्यामध्ये रवी गॉट मोर मार्क्स. या ठिकाणी पहा वरती लिहा थोडंसं. हा पार्ट एनसेल आला आहे. एनसेल मध्ये फाइंड आउट पी. आता त्या रवी गॉट पूर्णपणे सेंटेन्स आहे. या सेंटेन्स मध्ये परत दोन क्लास तयार होणार आपल्याला माहिती आहे. रवी गॉट मोर मार्क्स दॅन एक्सपेक्टेड ही फ्रेज तयार झालेली आहे. तर ऑब्जेक्ट आला आपल्यामध्ये आणि परत इथून हा क्लास द्या. आता बघा, रवी गॉट, हाऊ रवी गॉट मोर मार्क्स. मोर मार्क्स मॉडिफाय हेडवर्ड. हेडवर्ड नाउन आहे, मोर हे ऍडजेक्टिव्ह आहे आणि हेडवर्ड नाउन सामने ही फ्रेज आली आहे. आणि एनपी मध्ये हे फंक्शन जे आहे ते पोस्ट मॉडिफायर फंक्शन आहे. आणि जे काय सांगते, मोर मार्क्स मला मिळाले मग हा कंपॅरेटिव्ह क्लास आहे. द्यान एक्सपेक्टेड कंपॅरेटिव्ह क्लास मध्ये एक्सपेक्टेड म्हणून हा फाइंड आउट पी. हे झाले पाचवे एक्झाम्पल झाले. आणि नेक्स्ट एक्झाम्पल बघा आपण. The man was surprised at what he saw on the road. The man was surprised at what he saw on the road. या वाक्यामध्ये पहा पूर्णपणे सेंटेन्स आहे. त्याला आपण ब्रॅकेट करून घ्यायचं. The man was surprised at what he saw on the road. ते पण केलं ओके. The man was surprised at what he saw on the road. The man was surprised. तो man surprised झाला कशाला? At what he saw on the road. तिथून पुढे चाललं. At what he saw on the road. This is the bracket within bracket. The man was surprised. Surprised झाला. verb आहे, adverb आहे. verb आहे. त्यामध्ये ते फंक्शन असते adult variable a. आता at what a at हे वाक्यामध्ये काय आहे? प्रिपोजिशन आहे म्हणून हा प्रिपोजिशनल क्लास आहे. प्रिपोजिशनल क्लासेस are sometimes function as an adverb. Prepositional class functions as adverb. And sometimes post modifier. The man was surprised at what he saw on the road. आता त्यामध्ये काय आहे पुढं? What he saw फाइंड आउट ग्रुप आहे. फाइंड आउट पी फंक्शन काय असतं? a adverb. Do you know anyone who can lend me a laptop? Question. Do you know anyone who can lend me a laptop? This is the famous example by Jujab Lynch in his book English Grammar for Today. Do you know? Do you know anyone who can lend me a laptop? Question mark. Do you know anyone who can lend me a laptop? So do you know anyone? तुम्हाला कोणीतरी माहित आहे का? Anyone who can lend me a laptop? Anyone? Do you know anyone? Anyone is a here function as an object. Anyone. It is also a headword. It is a pronoun, but it's a phrase is non-phrase. Non-phrase. आता त्यानंतर who can lend me a laptop? Who can lend me a laptop? परत ह्याच्यामध्ये रिलेटिव्ह क्लास होता. anyone बद्दल हे माहिती आहे. म्हणून रिलेटिव्ह क्लास फंक्शन हे पोस्ट मॉडिफायर असतं. आणि आरसी. आता can lend me काय आहे? फाइंड आउट.
दो ही इज पुअर ही इज हॅपी या सेंटेन्स मध्ये बघा दो ही इज पुअर ही इज हॅपी पूर्ण सेंटेन्स क्लास येतो नाही दो ही इज हिअर दो ही इज पुअर ही इज हॅपी देन दो ही इज पुअर इथे फंक्शन आहे फंक्शन असतं ए जर आपण ॲडव्हर्ब क्लॉज कॉन्ट्रॅक्ट असं म्हणतो हा ॲडव्हर्ब क्लॉज आहे ॲडव्हर्ब क्लॉज आहे आणि दो ही इज पुअर ॲडव्हर्ब क्लॉजचा जो प्रकार आहे तो आणि नेहमी कॉन्ट्रॅक्ट असतो दो वाढल्यानंतर आणि पाडल्याचं कंडिशन असतं आणि ही इज म्हणून हा फाइंड दैट वी want. We eat more food than we grow. हे सुद्धा जपानीचे फेमस एक्झाम्पल आहे. We eat more food than we grow. This is the clause bracket. We eat more food than we grow. What we eat more? This is object. Again, modifier. Headword is noun. More is adjective. And that's why it is a. This is a non-phrase. Then we do. This is comparative clause. Comparative clause कोणाबद्दल आलेला आहे more food बद्दल त्याचे फंक्शन असते पोस्ट मॉडर्न फंक्शन आहे and then we do finite view. Next, when he will come is not certain. What is not certain? When he will come. त्यामुळे हे पूर्णपणे वाक्यामध्ये या ठिकाणी हे पूर्णपणे वाक्यामध्ये क्लॉज आहे सेंटेन्स आहे आणि when he will come. What is not certain? तर when he will come. when he will come. त्या वाक्यामध्ये पूर्णपणे सब्जेक्ट आहे आणि नॉन क्लॉज आहे. कारण what is not certain? what उत्तर मिळते की when he will come. नॉन क्लॉज will आहे म्हणजे फाइंड दैट कीवर्ड फंक्शन आहे. विद्यार्थी मित्रांनो हा पार्ट तुम्हाला समजला असेल. थँक्यू.